पराभूत थोडासा जिवारी लागलाय, परंतु या मॅच मध्ये नक्कीच एक आत्मविश्वास पुन्हा एकदा पाहायला भेटेल या संघाकडे. आणि नक्कीच एक तगडा संघ आहे. मनोज सकपाळ असतील, नंदू सर असतील, त्याचबरोबर मुकेश यांसारखे एक्सपिरियन्स खेळाडू या संघामध्ये आहेत. एक दादा संघ, त्याचबरोबर गौरव सर देखील आहेत या संघामध्ये. बरकत शेख फिरकीचा जादूगार या संघामध्ये आहे. एक मोठी लढत, एक मोठी मॅच इथे मात्र रंगताना दिसणार आहे. आनंद स्ट्राइक, नॉन स्ट्राइक उत्कर्ष. ओमकार स्पोर्ट्सचा पूर्ण टीम इथे मात्र स्क्रीन वरती आपण पाहतोय. फोटो घेतला जातोय ओमकार स्पोर्ट्स गलगले संघाचा. पूर्ण टीम कॉंग्रॅच्युलेशन ओमकार स्पोर्ट्स गलगले संघ क्वार्टर फायनल मध्ये या संघाने प्रवेश केलाय. मॅच सुरू होते, मोठी मॅच रंगली जाते. पहिला चेंडू इथे मात्र गौरव सर गोलंदाजीसाठी आलेत आणि पहिला चेंडू इथे मात्र दमदार टाकला जातोय. पहिल्या चेंडू वरती एकेरी धाववाले सुरुवात केली. सलामीची जोडी इथे मात्र पाहायला भेटते. आनंद असतील आणि त्यांच्या साथीला जोडले गेलेत उत्कर्ष. थोडस या मॅच मध्ये परिवर्तन केलं जात आहे आणि हे परिवर्तन संघाच्या कितपत कामी येतात दिसेल हे देखील पाहण्याजोगे असेल. मलकापूरचा संघ आणि त्यांच्या विरोधात आहे VK स्पोर्ट्स वटारचा संघ. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघामध्ये स्टार कास्ट खेळाडू आहेत. कोल्हापूर विभागातील नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र मॅच रंगली जाईल. ओहो, दुसऱ्या चेंडूवरती फसवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल देखील पकडलाय. गौरव सर अप्रतिम गोलंदाजी करताना दिसत आहेत. मोठा मासा इथे मात्र गळायला लागलाय. उत्कर्ष याची खेळी जी आहे ती समाप्त केली जाते.
ही मॅच जी आहे ती महत्वाची आहे, कारण का या मॅच मध्ये जर पराभूत झाला तर या स्पर्धेतील आव्हान जे आहे ते संपुष्टात येणार आहे आणि त्याचमुळे इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेलाय, गौरव सरांच्या माध्यमातून जखडून ठेवला गेलाय आणि एकीने धाव लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. प्रशांतजी सर आणि त्याचबरोबर वैभवजी लढावडे सर हे दोन्ही पंच चांगली भूमिका पार पाडली जाते यांच्या माध्यमातून. कोल्हापूर विभागाला बिलॉंग करणारे हे दोन्ही पंच आणि या गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गौरव सर सज्ज होताना दिसत आहेत. चांगली चेंडू टाकले जात आहेत. ओहो, पुन्हा एकदा नक्की जखडून ठेवलं जात आहे. एक हवेतच फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु याच चेंडू वरती बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा चांगला झाला नाहीये. निर्धाव चेंडूची ते मात्र सांगता झाले आणि त्याचबरोबर षटक देखील संपलाय आणि या षटकामध्ये धावा खर्ची केल्या गेल्या फक्त 3 धावा. ओहो, अप्रतिम षटक टाकला गेलाय. या षटकासाठी देखील एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. कम्मालीचं षटक गौरव सर यांच्या माध्यमातून राहिलंय. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली आणि या षटकामध्ये एक मोठा धक्का दिला मलकापूर संघाला. उत्कर्ष एक लेफ्ट आर्म बॅट्समन ज्याने मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, त्याच फलंदाजाला जेरबंद केलं गेलं. प्रमुख गोलंदाज गौरव सर यांच्या माध्यमातून मनोज 11 कणकवली या संघाचे बाग राहिलेत. कित्येक वर्ष मनोज 11 कणकवली या संघाकडून खेळत आलेत आणि आता या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी मॅन फ्रॉम कराड गोलंदाजीसाठी आलेत. बरकत शेख करण्यासाठी आलेत मैदानामध्ये हरकत. ओहो, पहिला चेंडू अतिरिक्त टर्न पाहायला भेटला आणि पंचांचे दोन्ही हात इथे मात्र शाहरुख खान प्रमाणे दोन्ही हात जमिनीला समांतर पाहायला भेटलाय. टायटॅनिक पोज दिले इथे मात्र पंचांनी आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय, परंतु या चेंडू वरती वन बाउन्स चेंडू जाणार, सीमारेषा पार चौकार. इथे मात्र हल्ले बोल खेळले जात आहेत, चौकार लगावला जातोय, परंतु कमबॅक देखील केला जाईल. बरकत शेखच्या माध्यमातून नक्कीच चांगला गोलंदाज आहे. दर्यावर्दी प्रतिष्ठान पालशेत येथे झालेल्या टुर्नामेंट मध्ये आपली फिरकीची जादू पेश केली आणि या फिरकीच्या तालावरती सिंधुदुर्ग परिसराचा बाहुबली म्हणून ओळखला जाणारा दाजी नाईक याला अक्षरशः जखडून ठेवलं होतं या गोलंदाजाने. ओहो, पुन्हा एकदा या चेंडूवरती काय घडलंय पाहूया. पंचांचा इशारा येतोय, दांडी गुल झाले. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. पाहूया हा चेंज बदल किती यशस्वी ठरेल. परंतु हो, फिरकीचा जादूगार जादू पेश करतोय, परंतु अतिरिक्त टर्न पाहायला भेटला. थोडस नाराज देखील आहेत बरकत शेख. थोडस पंचांकडे अपील केली गेली, पंचांनी अपील जे आहे ते फेटायला गेला. धावसंख्या स्थिरावली 9 या धावसंख्येवरती. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेला आहे आणि या चेंडूवरती एकेरी धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा चान्स, फेकी थोडीशी लेट, तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2. या 2 धावेने संघाची धावसंख्या 1 रन शॉर्ट. यस, 1 रन शॉर्ट आहे, म्हणजे एका धावेची इथे मात्र कपात झाली. आधीच धावसंख्या कमी आहे आणि त्यात एका धावेची कपात झाले देखील आहे आणि या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. जर्सी नंबर 10
क्रिकेटचा गॉड भगवान सचिन रमेश तेंडुलकर जर्सी नंबर 10 धावफलकावरती देखील लागल्या जात आहेत 10 धावा. नक्कीच इथे मात्र बरकत शेख आपली बोटांची जादू पेश करतायत. अजून एक फिरकीचा जादूगार इथे मात्र मैदानावरती आलाय, तो म्हणजे मुकेश शिंदे या ताफ्यामध्ये जोडला देखील गेलाय. चांगला चेंडू इथे मात्र फक्त दिशा दिली गेली आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने या फटकेला सजवलाय. एकेरी धाव नक्की संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या नक्की जाऊन पोहोचते 11 या अंकावरती. दुसरं षटक देखील अप्रतिम राहिलं. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं गौरव सर यांच्या माध्यमातून पहिलं षटक टाकलं गेलं आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या फक्त 3 धावा आणि या 3 धावा देताना एका फलंदाजाला देखील जेरबंद केला गेला. ओहो, फिरकीचा जादूगार पुन्हा एकदा नाचवतोय आपल्या फिरकीच्या जादूमध्ये. षटक देखील संपलाय. 2 षटकाची सांगता झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11 1 और 1 11. ओ मेरे यारा. यस डीजे. गोलंदाजीसाठी आले तर संतोषजी कासवटकर गोलंदाजीसाठी आलेत आणि पहिला चेंडू इथे मात्र येतोय. एक्स्ट्रा धावेचा पाव्या चॅलेंज केलंय. मागितलंय ना, चॅलेंज केलं गेलं या निर्णयावरती पाव्या. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून इथे मात्र आलाय. म्हणजेच एक रिव्ह्यू जो आहे तो इथे मात्र गमावला जातोय. यानंतर आपल्याला रिव्ह्यू भेटणार नाही. विकेट स्पोर्ट्स संघ याची नोंद घ्यायची आहे. फुलटॉस चेंडू, या चेंडूला पाठवलाय सर सीमा पार. षटकार 6 धावेसाठी. याच्या माध्यमातून षटकार चौकारांची आतषबाजी केली जाते. करावीत लागेल. महत्वाची मॅच आहे. अपोजिट संघ देखील तितक्या ताकदीचा आहे आणि इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो, फेकी पहा, अप्रतिम पाहायला भेटले. बरकत शेखेच्या माध्यमातून तितकं चांगलं कलेक्शन पाहायला भेटलं. नंदू सरांच्या माध्यमातून तोपर्यंत धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरी धाव सॉरी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. चेंडू पडते नो बॅन्स लँड मध्ये. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 धावा धावफलकावरती. 22 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. हे षटक चालू आहे. 3रं षटक. संतोष कासवटकर यांच्यावरती विश्वास दाखवला जातोय. लेफ्ट आर्म गोलंदाज संतोष कासवटकर. मला वाटतं थोडस जर पाहायला गेलं तर गौरव सरांवरती विश्वास पुन्हा एकदा दाखवणं गरजेचं होतं, कारण का पहिल्या षटकामध्ये 3 धावेचं षटक टाकलं होतं, पण तो थोडासा एक वेगळा निर्णय घेतला गेला.
चांगला फटका इथे मात्र सजवलाय. क्षेत्ररक्षक आलाय, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फेकी सुद्धा चांगली पाहायला भेटली. एकाच धावेवरती समाधान. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा फलकावरती. 23 धावा फलकावरती. थोडस जर पाहायला गेलं तर अंकुश लगावला गेलाय रनांवरती आणि नियंत्रित मारे पाहायला भेटत आहेत. ओहो, या चेंडूवरती देखील फसवण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाज देखील फसलाय. अजून एक फलंदाज जेरबंद. या चेंडूवरती फटका थोडासा फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. अजून एक विकेटचा पतंग. बॅक टू बॅक दोन फलंदाज माघारी. संकेत साठे मैदानावरती आलेत. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल संकेत साठेच्या माध्यमातून. आता मात्र फिरकीचा जादूगार पुन्हा एकदा पेश करण्यासाठी आलाय जादू. बरकत शेख गोलंदाजीसाठी आलेत आणि त्यांच्या विरोधात फलंदाजी करण्यासाठी निखिल हा देखील सज्ज झालाय. सॉरी, माफ करा, रोहित सज्ज झालेत. ओहो, आडव्या बॅटने फटक्या सजवण्याचा प्रयत्न. हा फटका थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न झाला. तोपर्यंत चेंडू जातोय, विसावतोय क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी बरकत शेख. कित्येक मैदान या खेळाडूंनी गाजवली आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी ही मानाची स्पर्धा रत्नागिरी विभागातील ही देखील स्पर्धा गाजवली या खेळाडूने. रत्नागिरी जिल्हा असेल, सिंधुदुर्ग परिसर असेल, या परिसरामध्ये या खेळाडूची नावाची चर्चा देखील आहे. नक्कीच एक मोठं नाव. मॅन फ्रॉम कराडचा हा खेळाडू. चांगली गोलंदाजी, एक दर्जेदार आणि गुणवान आणि कधीही गर्व न करणारा हा खेळाडू आणि त्याचमुळे हा खेळाडू यशाची उंच शिखरे गाठत आलाय. ओहो, फिरकीची जादू. कमालीचा चेंडू इथे मात्र टाकला गेलाय आणि याच कमालीच्या चेंडूमध्ये संकेत साठे थोडस फसताना दिसतोय. सुरेख गोलंदाजी, कौतुक करावं तितकं थोडं आहे. या गोलंदाजाचं मधला काळ थोडासा या खेळाडूला थोडस बॅड पॅच मधून जावं लागलं होतं, परंतु त्यानंतर जो कमबॅक केलाय, जो माइंडसेट केला या खेळाडूने, वाकडणे जोगा आहे. या खेळाडूला खूप काही यातना भोगाव्या लागल्यात आणि त्याचबरोबर क्रिकेटमधील एक दानशूर व्यक्ती म्हणून देखील या खेळाडूला ओळखलं जातं. गरीब मुलांसाठी देखील या खेळाडू मदत करत आलाय वारंवार. असे एक क्रिकेटमधील दर्जेदार नाव बरकत शेख. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय आणि या चेंडूवरती
थोडासा संकेत साडे चाचपडत खेळताना दिसतोय. बरकत शेख याच्या विरोधात उत्तर सापडत नाही आहे, परंतु उत्तर हे सापडावं लागेल, कारण का ही मॅच महत्वाची मॅच आहे, डू अँड डाय ची मॅच आहे. या मॅच मध्ये जर पराभूत झाला तर या स्पर्धेतील आव्हान, त्याचबरोबर एमजे चषक 2024 ही चमचमते ट्रॉफी उचलण्याचा जो स्वप्न पाहिलंय ते स्वप्न इथे मात्र धुळीस मिळणार आहे. त्यासाठी इथे मात्र ही ट्रॉफी बघून इथे मात्र लढावं लागेल. पंजाबी धाब्याचे आमच्या कमिटीला, अश्वमेध स्पोर्ट्सला सहकार्य करणारे आमचे परम मित्र कपिल कांबळे सर यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे कपिल कांबळे सर, या स्पर्धेमध्ये आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल धन्यवाद सर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 25 धावा, म्हणजे या षटकामध्ये धावा किती आल्यात? फक्त 2 धावा. कमालीचं षटक बरकत शेख ज्यासाठी जबाबदारी दिली ती जबाबदारी ती मात्र पार पाडली जाते. अजूनही गोलंदाजीसाठी इथे मात्र न्यू बॅटर मैदानावरती आलेत स्वप्नील आणि गोलंदाजीसाठी आलेत गौरव सर. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करत आहेत. ओहो, पहिला चेंडू आणि या चेंडूला लांबनं पटका सजवण्याचा प्रयत्न झाला. थोडस जर पाहिला गेला बॅट आणि बॉल थोडासा संपर्क तितकासा चांगला झाला नाही आहे. एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट, 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. हे 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 धावा फलकावरती. लक्ष असू द्या मित्रांनो, 5वं षटक प्रगती पथावरती आहे. 6 षटकांचा सामना आहे. 5वं षटक सुरुवात देखील झाली आहे. इथून पुढे आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. थोडीशी नांगी टाकली आहे विके स्पोर्ट्स वटारच्या संघाच्या विरोधात. 27 धावा, परंतु जर पाहायला गेलं तर लोअर स्कोरिंगच्या मॅच नेहमीच घातक झाले आहेत. अपोजिट संघ हा देखील तितक्या ताकदीचा संघ आहे आणि ही मॅच जी आहे ती एक हाय व्होल्टेज मॅच होईल. पाहूया कशा प्रकारे या प्रश्नाला उत्तर देखील मिळत आहे. जाग्यावरून हा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर हा पंचांचा इशारा येतोय एक्स्ट्रा धावेचा. वाईट प्लस पण एकूण 2 धावा निश्चितच संघाच्या खात्यामध्ये ऍड. एकोणतीस धावा फलकावरती लागल्या जात आहेत. इथे मात्र आक्रमण व्हावं लागेल, त्यासाठी इथे मात्र स्वप्नील देखील सज्ज झाले. पाहूया कशा प्रकारे आक्रमण चढवतील स्वप्नील. गोलंदाज गौरव यांच्यावरती. ओहो, चांगला फटका आहे. ऑफसेटच्या दिशेने या फटक्याला सजवलंय. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं झालंय. जितेच्या जपाईने धावा कंप्लीट केल्या जात आहेत. इथे मात्र रनआउटचा चान्स थोडासा मिस झालाय. थोडस जर पाहायला गेलं क्षेत्ररक्षण खराब झालंय. चान्स होता, रनआउटचा चान्स इथे मात्र मिस केला जातोय. परंतु कौतुक हे गोलंदाजाचं करायला हवं, कारण का अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा इथे मात्र केला जातोय गौरव सर यांच्या माध्यमातून आणि त्याचमुळे आज गोलंदाज हा घातक ठरलाय. बरकत शेख असेल, गौरव सर या दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्यांना चांगल्या प्रकारे साथ देखील लावली. संतोष कासवटकर यांनी देखील चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. एकेरी धावा. ओहो, चांगली गोलंदाजी या चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय संतोष यांचं. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 1 5वं षटक प्रगती पथावरती आहे. पूर्णपणे जर पाहायला गेलं तर जखडून ठेवलंय. मोठा फटका तितकासा आला नाहीये या मॅच मध्ये. एखाद दुसरा मोठा फटका हा जो आहे तो खेळला गेलाय, परंतु मोठे फटकेबाजीची गरज होती या मॅच मध्ये, कारण का अपोजिट संघाकडे जर पाहायला गेलं तर मनोज सकपाळ असतील, नंदू सर असतील, मुकेश शिंदे असतील, यांसारखे आदित्य फलंदाज आहेत आणि त्यामुळे ही मॅच जी आहे ती मोठ्या रन्सची मॅच होणं गरजेचं होतं. परंतु या मॅच मध्ये मलकापूर संघाने अक्षरशः नांगी टाकली विके स्पोर्ट्स वटाच्या गोलंदाजांच्या समोर. सुरुवात थोडीशी धमाक्याने झाली होती, परंतु त्यानंतर
जर पाहायला गेलं तर गोलंदाजांनी अक्षरशः शिकंजा किसला आणि त्यानंतर अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवलं. ओहो, वारंवार इथे मात्र चुकांवरती चुका होताना दिसत आहेत. गोलंदाजी चांगली होताना दिसते, परंतु फलंदाज जे आहेत ते थोडस कमी आत्मविश्वास पाहायला भेटतोय या फटक्यांवरती. वारंवार एका टप्प्यावरती गोलंदाजी केली. जो टप्पा पहिल्या चेंडू पासून टाकला होता तोच टप्पा शेवटच्या चेंडू पर्यंत दिसला आणि त्याचमुळे हे षटक यशस्वी षटक पाहायला भेटलं. षटक संपलं आणि याच बरोबर धावा ज्या आहेत त्या झाल्या आहेत 33 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी बरकत शेख असेल, त्याचबरोबर गौरव सर असतील, संतोष सर असतील. पाहूया शेवटचं षटक कोणावरती इथे मात्र विश्वास दाखवला जाईल. गोलंदाजीसाठी आले तर ओमकार. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे, परंतु एक षटक जर महागडं ठरलं तर मलकापूरचा संघ जो आहे तो कमबॅक करू शकतो. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र कमबॅक केला जाईल. मलकापूर संघाकडून आक्रमण व्हावं लागेल. या 6 षटकामध्ये 6 षटकाच्या या सामन्यामध्ये एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. थोडस लेझी क्रिकेट पाहायला भेटतंय मित्रांनो. एक एक धाव ही महत्वाची आहे. या धावा ज्या आहेत त्या रोखावे लागतील. थोडस लेझी क्रिकेट पाहायला भेटतंय. एक लोअर स्कोरिंगची मॅच झाले त्यामुळे थोडस आळसलेत क्षेत्ररक्षक विके स्पोर्ट्स, परंतु क्रिकेट आहे. एक एक धावेला या क्रिकेटच्या बदलावरती महत्व आहे, त्यामुळे एक एक धाव जी आहे ती किमती धाव रोखावी लागेल. अराउंड द कार्पेट फटका इथे मात्र सजवला गेलाय. क्षेत्ररक्षण थोडस खराब झालंय, फायदा उठवलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार, 4 धावे. एकोणचाळीस धावा फलकावरती लागल्या जात आहेत. या चौकारशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 39 धावा. इथून पुढे 10 ते 15 धावा जर आल्या येणाऱ्या 4 चेंडू मध्ये तर नक्कीच एक फायटिंग मॅच होईल, त्यात शंका नाही आहे. जर 36 चेंडू मध्ये 55 ते 60 धावा जर जमवल्या गेल्या या संघाच्या माध्यमातून तर नक्कीच ही मॅच जी आहे ती अप्रतिम मॅच होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती प्रॉपर टायमिंग पाहायला भेटला नाहीये. एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 40 धावा फलकावरती. समोरच्या दिशेने या फटक्याला सजवलं आणि याच चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली गेली. एकेरी दुहेरी धावाने कोणताही फरक पडणार नाही आहे अपोजिट संघावरती. कारण जर पाहायला गेलं तर या संघामध्ये रती महारथी आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 41 धावा. अजूनही शेवटच्या षटकातील चेंडू असतील 2 आणि या 2 चेंडूंवरती मोठी धावसंख्या उभारावी लागेल. एक टार्गेट सेट करावं लागेल. पाहूया किती धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलं जाईल, परंतु या चेंडूवरती जेरबंद झालाय फलंदाज.
नक्की चांगला फटका सजवला गेला शेवट
6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते आहे. प्रशांत आणि मनोज यांच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानावरती आले आहे. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. आव्हान सोपं आहे 47 धावांचं, परंतु आव्हान सोपं असलं तरी कडवं देखील आहे, कारण का अपोजिट संघ हा मलकापूर संघाचा संघ आहे आणि हार मानायला हा संघ तयार देखील नाही आहे. पहिले चेंडूवरती षटकार आला खरा, परंतु त्यानंतर कमबॅक देखील केला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र प्रॉपर टायमिंग नाही आहे. एकेरी धाव, ओहो डायरेक्ट हिट आणि घात झालाय या चेंडूवरती. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. या 18 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. कडवा आव्हान दिलाय 48 धावा. नक्कीच एक मोठी धावसंख्या नाही आहे, तरी देखील लढताना दिसतोय. येणारे चेंडू असतील 24 आणि या 24 चेंडू मध्ये अजूनही करायचे आहेत 30 धावा. 24 चेंडू 30 धावा. आव्हान सोपा आहे, पाहूया कशा प्रकारे पार करतील. 24 चेंडू 30 धावा, परंतु क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे
आणि याचा प्रत्यय नक्कीच या वर्षीचा वर्ल्ड कप 2020 वर्ल्ड कप 30 चेंडूमध्ये 30 धावा हव्या होत्या. आफ्रिका संघाला वाटलं होतं या धावा ज्या आहेत त्या 2 ते 3 षटकामध्ये पूर्ण केल्या जातील, परंतु त्यानंतर भारतीय संघाने जी केलेली गोलंदाजी अप्रतिम राहिली. प्रत्येक गोलंदाजाने बुमराह असेल, अर्शदीप असेल, हार्दिक पांड्या असतील, काही गोलंदाजी राहिली आणि त्याचमुळे वर्ल्ड कप पुन्हा एकदा भारताचं नाव कोरलं गेलं. त्या वर्ल्ड कप वरती तीच कामगिरी इथे मात्र दोहरवण्याची वेळ आली आहे मलकापूर संघाला. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र कामगिरी केली जाईल मलकापूर संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आनंद आलेत. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय, परंतु धावा रोखू शकल्या नाहीयेत. वाईट +1, एकूण 2 धावा. एक्स्ट्रा धावा नक्कीच रोखाव्या लागतील, कारण का आपला बँक बॅलन्स खूप कमी आहे. 30 धावा आपल्याला डिपेंड करायचे 24 चेंडूमध्ये. आता धावा 2 कमी झाल्या आहेत, म्हणजेच येणारे चेंडू 24 आणि या 24 चेंडूमध्ये 28 धावा आपल्याला डिपेंड करायचे आहेत. इतिहास रचायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला सज्ज देखील व्हावं लागेल. याच प्रकारे आग ओकणारी गोलंदाजी करावी लागेल. इतिहास आठवावा लागेल. जेव्हा जेव्हा इतिहास हा जो आहे तो रडणाऱ्यांचा नाही तर लढणाऱ्यांचा लिहिला जातो. आज एमजे चषकाची ही ऐतिहासिक मॅच जर घडवायची असेल तर मात्र नक्की चांगली बॅटिंग इथे गोलंदाजी करावी लागेल मलकापूर संघाला, परंतु आव्हान कडवा आहे. विके स्पोर्ट्स वटार संघ आणि या संघामध्ये आहे मिस्टर सेन्सिबल कोल्हापूर विभागातील स्टार खेळाडू मनोज सकपाळ. चांगली बॅटिंग पाहायला भेटते आणि या दुसऱ्या साथीला जोडले गेले कोल्हापूर विभागातील बायकरमॅन संतोष सर. चांगला चेंडू आणि या चेंडूवरती फक्त दिशा दिली गेली आहे. म्हणून सकपाळला माहिती आहे कोणत्या वेळेला कोणता गेर बदलायला पाहिजे, ही खासियत आहे मनोज सकपाळ. जर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटमध्ये सेन्सिबल क्रिकेटसाठी ओळखले जातात मनोज सकपाळ असतील, त्याचबरोबर योगेश पेनकर. हे 2 खेळाडू असे आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅच फिरवण्याची ताकद आहे या खेळाडूमध्ये. याचा प्रत्यय कित्येक वर्ष आपण पाहिलं यूट्यूबद्वारे. जर पाहायला गेलं तर मनोज सकपाळ यांची खेळी आपण पाहिले तर कित्येक वर्ष हा खेळाडू क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजत आलाय आणि प्रेक्षकांच्या मनावरती राज करत आलाय. परंतु थोडासा आगळा वेगळा प्रयत्न करावा लागेल. आनंद याला थोडासा उत्तर शोधावे लागतील या फलंदाजांवरती. ओहो, चांगला चेंडू, परंतु लाईन थोडीशी बरकटलेली. नक्कीच एक्स्ट्रा धाव. वारंवार इथे मात्र एक्स्ट्रा धावांवरती अंकुश लगावा लागतील. वाईट यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु असफल झाला. एक्स्ट्रा धाव खर्ची केली गेली. धावसंख्येमध्ये इजाफा झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धावा फलकावरती. या चेंडूवरती फटका फसलाय, परंतु सेफ लँडिंग झालंय चेंडूचं. एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड. एकेरी धावाने संघाची धावसंख्या 24 धावा फलकावरती. निम्मा पल्ला गाठला गेला. स्वयंसेवक फुलटॉस चेंडू. या चेंडूवरती फटका फसला आहे. चेंडू हवे क्षेत्ररक्षक जेल खाली. अधुरे राहिलेलं कामगिरी इथे मात्र निखिल यांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. संघाने हा जो रिव्ह्यू आहे तो गमावलाय. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू आहे. पाहूया न्यू बॅटर मैदानावरती कोण येत आहे. नक्कीच माफ करा, मुकेश शिंदे मैदानावरती आलेत.
लेफ्ट आर्म फलंदाज बाद झालेत आणि त्याचमुळे इथे मात्र लेफ्ट आर्म फलंदाज मुकेश शिंदे यांना पाचारण केलं गेलं आहे. कित्येक मैदान या खेळाडूंनी देखील गाजवले आहेत. नक्कीच चांगली बॅटिंग मुकेश शिंदेच्या माध्यमातून देखील पाहायला भेटली आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे कसबा बावडाचा हा खेळाडू. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतोय. पहिल्या मॅच मध्ये नक्कीच नव्हता हा खेळाडू, परंतु नक्कीच दुसऱ्या मॅच साठी थोडंसं पाचारण केलं गेलं या खेळाडूला. चोवीस धावा फलकावरती लागल्या जात आहेत. निम्मा पल्ला पार केला गेला आहे, परंतु अजूनही निम्मा पल्ला जो आहे तो गाठायचा आहे. अजूनही 24 धावा ज्या आहेत त्या धावफलकावरती लावायच्या आहेत. त्यासाठी मुकेश शिंदे सज्ज झालेत. पाहूया. ओहो, चांगला चेंडू टाकला जातोय आनंदाच्या माध्यमातून आणि मलकापूरचा संघ नक्कीच हार मानायला आता येत नाहीये. 3 षटकाचा खेळ जो आहे तो समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 24 धावा फलकावरती. येणारे चेंडू असतील 18 आणि या 18 चेंडू मध्ये करायचे अजूनही 24 धावा. 18 चेंडू 24 धावा. थोडेसे मलकापूर संघाचे खांदे थोडेसे उतरलेले दिसत आहेत, परंतु येणारे 18 चेंडू नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. या 18 चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. गोलंदाजीसाठी येत आहेत उत्कर्ष ज्याने दुसरं षटक टाकलं होतं. नक्की चांगला चेंडू टाकलाय, तितका चांगला फटका. एक एरी धावेचा फटका सजवला जातोय. या एक एरी धावांनी संघाची धावसंख्या धावून पोहोचले 25 धावा फलकावरती. येणारे चेंडू 17 आणि या 17 चेंडू मध्ये अजूनही करायचे आहेत 23 धावा. 17 चेंडू 23 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा. नक्कीच मी आधीच सांगितलं होतं ही जी मॅच आहे ती शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार या शंका नाही आहे. आणि या चेंडूवरती मनोज सकपाळ नक्कीच चांगला फटका सजवला गेलाय. चेंडू जातोय सीमा पार चौकार. उत्कर्ष याच्यावरती हल्ले चढवले जात आहेत. आता मात्र चेंडू आणि रन्स मधील अंतर कमी करून टाकलाय मनोज सकपाळ. या चेंडूवरती पंचांकडे अपील मागितले. अपील मात्र फेटाळले आणि पंचांचा इशारा जो आहे तो येतोय एक्स्ट्रा धावेचा. वाईट चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. अतिरिक्त चेंडू जो आहे तो टाकावा लागेल उत्कर्ष याला, कारण का जर पाहायला गेला तर या आधीचा जो चेंडू होता तो एक्स्ट्रा धावा देऊन गेलाय आणि त्यासाठी इथे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाजाला. आकुर टप्प्याचा चेंडू. या चेंडूला फक्त दिशा दिली गेली आहे आणि चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच फलंदाजीसाठी आले तर सौरभ महापुरे मैदानामध्ये आले तर न्यू बॅटर मैदानावरती, परंतु कौतुक करावं लागेल ते म्हणजे मलकापूर संघाचं देखील 48 धावा लो स्कोरिंगची मॅच होती, परंतु या लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये देखील स्वतःला सावरलं आणि त्यानंतर आत्मविश्वासाने कामगिरी केली गेली. गरज होती या आत्मविश्वासाची आणि याच कामगिरीची
आणि ही कामगिरी नक्कीच विजयाच्या वाटचालीकडे नेणार का, त्यासाठी इथे मात्र प्रश्नचिन्ह आहे. सफलता एक दिन नहीं मिलती मगर ठान लो तो एक दिन जरूर मिलती है. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये मलकापूरचा या संघाला आणि त्याचबरोबर VK स्पोर्ट्स वटार संघाला देखील. ओहो, चांगला चेंडू टाकला गेलाय, नक्कीच अप्रतिम चेंडू टाकलाय. कौतुक करावं तितकं थोडं आहे. या मॅच साठी एकदा टाळ्या होत देत. कमालीची मॅच इथे रंगली जाते. लो स्कोरिंगची मॅच. ही मॅच रंगतदार व्हायची असेल तर प्रेक्षकांच्या टाळ्या थोड्याशा कमी होत आहेत. टाळ्यांचा आवाज, शिट्यांचा आवाज होऊन जाऊ दे या मॅच साठी. हो, फटका फसलाय, चेंडू हवेत आणि याच बरोबर झेल टिपला गेलाय. अजून एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. नक्कीच थोडासा संघ जो आहे तो अडचणी सापडलाय. न्यू बॅटर मैदानावरती आलेत, अमर आलेत मैदानावरती. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल अमरच्या माध्यमातून. परंतु कौतुक करावं तितकं थोडं आहे. उत्कर्ष, चांगली गोलंदाजी केली जाते उत्कर्षच्या माध्यमातून. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते. इथे मात्र कष्ट घेतले जातात आणि या कष्टाचं फळ मलकापूर संघाला मिळेल की VK स्पोर्ट्स वटार संघाला मिळेल, याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. आणि या प्रश्नचिन्हावरती 12 चेंडू वरती आपल्याला उत्तर देखील मिळणार आहे. या 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 18 धावा. 12 चेंडू 18 धावा. वटारवासियांचा थोडासा आवाज कमी होतोय, थोडा टाळ्याचा आवाज होऊन जाऊ दे वटारवासिया. यस, येणारे 12 चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचे आहेत. 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 18 धावा. 12 चेंडू 18 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा रंगला जातोय. गोलंदाजीसाठी आलेत, लल्ला गोलंदाजीसाठी आलेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल लल्लाच्या माध्यमातून. एक आगळी वेगळी बॉलिंग ऍक्शन आणि त्याचमुळे हा गोलंदाज जो आहे तो घातक साबित राहिलाय. सॉरी, लाला गोलंदाजीसाठी आलेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल लालांच्या माध्यमातून. हे 6 चेंडू नक्कीच या मॅच मधील निर्णायक असणार आहेत. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र खोदून काढलाय मुकेश शिंदे याच्या माध्यमातून. एकेरी धाव नक्कीच, या धावा रोखाव्या लागतील मित्रांनो. प्रयत्न करावे लागतील, चांगले क्षेत्ररक्षण करावे लागतील. या 12 चेंडूंवरती स्वतःला झोकून द्यावं लागेल. एक एक धावेची किंमत इथे मात्र महत्वाची आहे. पहा, शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि त्याचबरोबर एक मिसफील्ड झाली, चौकार आला. त्या 10 धावा ज्या किती महत्वाच्या आहेत याचा मोल इथे मात्र VK स्पोर्ट्स संघाला कळत आहे. या 10 धावा नक्कीच जड ठरलेत, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 30 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. किती, सॉरी 32 धावा फलकावरती लागल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. आडव्या बॅटने फटकेला सजवलाय. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं झालंय. एकेरी धावाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच झालाय. चित्याच्या दफळाईने दुसरी धाव. या थ्रो साठी एकदा टाळ्या जाऊ दे. कमालीचा थ्रो इथे मात्र पाहायला भेटलाय. काय मॅच रंगले, अप्रतिम मॅच झाले. नक्कीच एक हाय व्होल्टेज ड्रामा इथे मात्र रंगला जातोय. कमालीची मॅच, डोळ्याची पारण फेरणारी मॅच, पैसा वसूल मॅच इथे मात्र रंगली जाते.
रिलॅक्स मोड मध्ये आहे अजूनही विके स्पोर्ट्सचा संघ, परंतु कौतुक करावं लागेल कासवाच्या गतीने इथे मात्र प्रयत्न केले जात आहेत, सातत्य राखलं जात आहे कामगिरीमध्ये आणि ही कामगिरी सातत्यपूर्ण कामगिरी इथे मात्र मलकापूर स्पोर्ट्स संघाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये घेऊन आले, परंतु अजूनही हार मानायला तयार नाही आहे विके स्पोर्ट्सचा संघ. या संघाकडे बॅटिंग लाईनअप खोलवरती आहे. बरकत शेख मैदानावरती आलेत, अजून एक हार्ड हिटर फलंदाज नॉन स्ट्राईकलाच आहेत अमर, ज्याच्या माध्यमातून आपण कित्येक वेळा अशा मॅच विनिंग पाऱ्या खेळल्या गेल्यात. ओहो चांगला फटका, बरकत शेख हरकत केले, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार, षटकार 6 धावे झाडी. धावेने पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय. बरकत शेख याच्या माध्यमातून षटकार लगावला गेला आणि समीकरण बिघडलं जात आहे. आता मात्र 9 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. 9 चेंडू 9 धावा, अजूनही सामना संपलेला नाहीये. येणारे 9 चेंडू आणि धावा करायचे आहेत 9. बरकत शेख आक्रमण करताना दिसत आहेत. 9 चेंडू 9 धावा, हे येणारे 3 चेंडू महत्वाचे आहेत. फुलटॉस चेंडू आणि या चेंडूवरती फक्त दिशा दिली गेली आहे. नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. ओहो या चेंडूवरती रनआउटचा चान्स आणि याच बरोबर फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन, महत्वाची विकेट मिळवली जाते. अमर बॅक टू द पॅव्हेलियन. या आठ चेंडू 8 धावा, 6 फलंदाज गारद झालेत. 47 धावा बनवल्या गेल्या, 48 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलं. 9 फलंदाज मैदानावरती. टोनी बावडेकर न्यू बॅटर मैदानावरती आलेत. आणि या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे. बरकत शेख पुन्हा एकदा आक्रमण झालेत. आणि या प्रमुख गोलंदाजावरती इथे मात्र हल्लेबोल केले जात आहेत. पहिली 4 षटक जी आहेत ती अप्रतिम राहिली होती मलकापूर संघासाठी, परंतु त्यानंतर बरकत शेखने ते 2 षटकार लगावले आणि या षटकारांनी पूर्णपणे मॅच पारडा पुन्हा एकदा विके स्पोर्ट्सच्या बाजूने झुकताना दिसत आहे, परंतु कौतुक करावं लागेल. ओहो या चेंडूवरती रनआउटचा चान्स इथे मात्र मिस झालाय आणि त्याचबरोबर षटक देखील संपलाय. येणारे चेंडू असतील 6 आणि या 6 चेंडू मध्ये करायचे अजूनही 2 धावा. 6 चेंडू 2 धावा. कमालीची मॅच रंगली जाते क्रिकेटच्या पटलावरती. अशा मॅच खूप वेळा झाल्या आहेत ज्या मॅच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने जिंकल्या देखील आहेत, परंतु ही मॅच थोडीशी वेगळी आहे कारण का ही मॅच आहे विके स्पोर्ट्स वटार संघाच्या विरोधात, एक तगडा आणि दादा संघाच्या विरोधात. बरकत शेख यांचे आलेले 2 षटकार या मॅच मध्ये नक्कीच टर्निंग पॉइंट ठरलेत. या 2 षटकारांनी पूर्णपणे मलकापूर संघाचे मनसुबे जे आहेत ते पुसून टाकलेत. विजयाचं स्वप्न बाळगलं होतं, परंतु या 2 षटकारांनी हे स्वप्न थोडंसं धुळीस मिळताना दिसतंय. येणारे 6 चेंडू नक्कीच या 6 चेंडूंवरती चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. पाहूया गोलंदाजीसाठी कोण येत आहे. गोलंदाजीसाठी बॉलर नेम प्रकाश गोलंदाजीसाठी आलेत.
6 चेंडू 2 धावा, इतिहास रचला जाईल का? पहिल्या चेंडू वरती 2 धावा कंप्लीट देखील झाल्या आहेत आणि हा सामना जिंकतोय विके स्पोर्ट्स वटारचा संघ. कॉंग्रॅच्युलेशन विके स्पोर्ट्स वटार संघ आणि हार्ड मलकापूर संघ. तेरे जीत से भी ज्यादा मेरे हार के चर्चे है. सामन्याचा मेन ऑफ द मॅच ठरतोय. 2 षटकार 2 टर्निंग पॉइंट षटकार ज्याने लगावले नो डाऊट बरकत शेख ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. बरकत शेख मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे आणि त्याचबरोबर कर्णधार आपण देखील यायचा आहे नाणेफेकीसाठी आणि आर एस स्पोर्ट्स आर एस संघाचा सुशील देखील इथे सज्ज आहे.